हा प्रश्न नीट 2016 ला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवर एस्केप व्हेलॉसिटी या आर्टिकलवर विचारलाय बघा. द रेशो ऑफ एस्केप व्हेलॉसिटी ॲट अर्थ VE to the escape velocity at a planet VP whose radius and mean density are twice as that of the Earth is. Option A 1:4, B 1:√2, C 1:2 and D 1:2√2. आता आपल्याला काय दिलंय तर सगळ्यात आधी आपण एस्केप व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ डेन्सिटी बघू. कारण आपल्याला प्लॅनेटवरची जी रेडियस आहे ती अर्थच्या रेडियसच्या 2 टाइम्स आणि डेन्सिटी पण प्लॅनेटवरची डेन्सिटी रेडियसवर जी डेन्सिटी आहे त्याच्या 2 टाइम्स दिली आहे आणि आपल्याला VE भागिले VP चा रेशो विचारलाय. मग एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो √2gm/r. मासचा फॉर्म्युला असतो डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आणि म्हणून मास बरोबर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम अर्थचा व्हॉल्यूम 4/3πr³. आता ही एम ची व्हॅल्यू इथे टाकली की डेन्सिटीच्या स्वरूपात एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला RE√8gπ डिवायडेड बाय 3 इंटू ρe डेन्सिटी ऑफ अर्थ. इक्वेशन नंबर 1. आता प्लॅनेट साठी ही कंडिशन दिली, प्लॅनेट साठी फॉर्म्युला लिहिला. मग आता इथं 2 आणि इथं √2 आले, बाकी सगळं सेम आहे. म्हणजे VE/VP जर घेतला आपण तर 1 काय आलं 2√2 आलं की जो करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.